मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शत्रुबाधा दूर करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात आपल्याला त्रास देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा नाश करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे. ही एक वस्तू जी तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे. ही एक वस्तू तुम्ही सोबत ठेवली आणि त्याच्यासोबत हा एक उपाय केला तर तुमच्या आयुष्यात असणारी कितीही मोठी बाधा असेल, कितीही शत्रूंचा त्रास असेल, कितीही कुणी तुम्हाला त्रास देत असेल, टार्गेट करत असेल, ते सगळं संपेल. तुम्ही असाल किंवा मी असेल, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असते जी आपल्या जवळची असते, आपल्या हक्काची असते. कधी ती आपल्या शेजारची असते तर कधी ती आपल्या नात्यातली असते. बऱ्याच वेळा ती व्यक्ती आपल्या रक्तातली असते. तीच व्यक्ती आपल्याला टार्गेट करते, अपमान करते, चार लोकांमध्ये नावं ठेवते, सतत आपला द्वेष करते, आपला विश्वासघात करते. आपण त्या व्यक्तीवरती प्रेम करतो, पण ती व्यक्ती मात्र आपल्याला सोडून जाते. ती व्यक्ती मात्र सतत आपला विश्वासघात करत राहते. बऱ्याच वेळा आपल्या शेजारची लोक आपल्याला नजर लावतात, आपल्या घरातलीच लोक विनाकारण आपल्याला त्रास देतात, आपल्या नात्यातलीच लोक आपल्याला नावं ठेवतात. तर बऱ्याच वेळा अशी काही लोक असतात जी आपल्यावरती करणी बाधा, तंत्र मंत्र ह्या गोष्टी करून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला सगळं कळतं, आपल्याशी कोण कसं वागतंय, आपल्याला कसा त्रास देते हे सगळं कळतं, पण त्यावरती काय करावं ते समजत नाही, कुठलाच उपाय सुचत नाही. पण आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी असा एक उपाय घेऊन आलेले आहे. या उपायाने समोर असणारी ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या पायावर झुकेल. ही वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवली तर ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे ती व्यक्ती अक्षरशः तुम्हाला शरण येईल. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात तुम्हाला जो काही त्रास देत होती किंवा जे काही तुम्हाला छळत होती, जे काही तुमचा विश्वासघात करत होती, ती व्यक्ती जे काही तुम्हाला टॉर्चर करत होती, ते सगळंच्या सगळं त्या व्यक्तीच्या पाठीशी जाईल. बघा, मी तुम्हाला एकूण 2 उपाय सांगणार आहे. दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक करू शकता. शक्य असतील तर दोघांपैकी 2 केले तरीही चालतील. सगळ्यात पहिल्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे तमालपत्र, ज्याला आपण म्हणतो तेजपत्ता. बघा, तेजपत्ता किंवा तमालपत्र आपण म्हणतो. खडा मसाल्यामध्ये जे पान येतं हेच पान. एक छान तमालपत्र, छान तेजपत्ता तुम्हाला घ्यायचा आहे. एक काळ्या रंगाचा पेन घ्यायचा आहे. जे तमालपत्र आपण घेतलेलं आहे त्या तमालपत्राच्या वरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते. समजा तुमचा पती त्रास देतोय त्याचं नाव लिहा, तुमची सासू छळतीये तिचं नाव लिहा, एखाद्या सासूला सून छळतीये तिचं नाव लिहा, तुमचा मोठा दीर आहे जो तुम्हाला त्रास देतोय त्याचं नाव लिहा, मैत्रीण आहे मात्र ती आता वैऱ्यासारखी वागते तिचं नाव लिहा, शेजारची एखादी व्यक्ती काहीतरी करणी बाधा करते तिचं लिहा. ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे त्या व्यक्तीचं नाव तमालपत्रावर काळ्या रंगाच्या पेनाने एका शब्दात लिहायचं आहे. जे नाव असेल ते लिहायचं. नाव लिहून झालं की त्याच्यानंतर ते तमालपत्र फोल्ड करायचं, गोल करायचं. एकदा दोनदा जेवढे वेळा तुम्हाला शक्य तेवढे वेळा ते छान राऊंड करा, टर्न करा आणि त्याच्यानंतर लवंग घ्या. आता लवंग किती घ्यायचे तर तुम्ही त्या तमालपत्रावरती त्या व्यक्तीचे जे नाव लिहिलेलं आहे त्या नावात जेवढी अक्षरं आहेत तेवढे तुम्हाला लवंग घ्यायचे आहेत. समजा मी त्याच्यामध्ये नाव लिहिलेलं आहे सागर, तर सागर किती नावं आहेत 3, म्हणून मी 3 लवंग घेणार. समजा मी त्या तमालपत्रावरती लिहिलेलं आहे गीता, तर गी आणि ता 2 अक्षर आहेत म्हणून तुम्हाला 2 लवंग घ्यायचे आहेत. समजा त्या तमालपत्रावरती मी माझ्या सासूचं नाव लिहिलेलं आहे जिचं नाव आहे राजेश्वरी, राजेश्वरी किती नावं आहेत म्हणजे किती अक्षर आहेत 4, म्हणून मी 4 लवंग घेणार. तुम्ही जे नाव लिहिलेलं आहे त्या नावानुसार तेवढे लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तेवढे लवंग तुम्हाला त्या तमालपत्राला टोचायचे आहेत. टर्न केलेलं, राऊंड केलेलं जे तमालपत्र आहे त्याला तुम्हाला तेवढे लवंग टोचायचे आहेत. ठीक आहे. आता तेवढे लवंग टोचून झाले की त्याच्यानंतर हे तमालपत्र एका काळ्या रंगाच्या कापडात घ्यायचं. एक छोटं काळ्या रंगाचं कापड घ्यायचं, त्या कापडामध्ये हे तमालपत्र ठेवायचं, त्या तमालपत्राला गाठ मारायची. आता ही तयार केलेली तमालपत्राची पोटली आपल्या उजव्या हाताच्या मुठीत घ्यायची, हाताची मूठ बंद करायची. जी व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे, जी व्यक्ती तुम्हाला सतत टॉर्चर करत आहे, म्हणजे जे काही तुम्ही नाव लिहिलेलं आहे त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा. एक 5 मिनिटं त्या व्यक्तीचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा आणि त्याच्यानंतर जो मंत्र सांगते तो मंत्र फक्त आणि फक्त 108 वेळा म्हणायचा. खूप साधा सोपा मंत्र आहे, मंत्र व्यवस्थित ऐका.
ओम शरणे, ओम शरणे, पुन्हा एकदा शरणे, ओम शरणे शरणे वश वश, ओम शरणे शरणे वश वश, ओम शरणे शरणे वश वश, ओम शरणे शरणे वश वश. हाच मंत्र आहे जो 108 वेळा म्हणायचा. ओम शरणे शरणे वश वश, ओम शरणे शरणे वश वश, ओम शरणे शरणे वश वश. म्हणजे तू शरणे आणि तू माझ्याकडे आकर्षित हो. वश वश म्हणजे काय? अट्रॅक्शन, आकर्षण क्षमता. आणि शरणे म्हणजे काय? शरणे. ओम शरणे शरणे वश वश, ओम शरणे शरणे वश वश. हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. आणि त्याच्यानंतर हे तमालपत्र त्या कापडातच बांधून तुम्हाला तुमच्यासोबत 3 दिवस ठेवायचं आहे. किती? 3 दिवस, जास्त नाही, फक्त 3 दिवस ठेवायचं. तिसऱ्या दिवशी हे तमालपत्र जे आहे ते कापडातून सोडायचं. कापड जिथे ठेवलेलं आहे संध्याकाळी, तिसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळी हे तमालपत्र त्या कापडातून सोडायचं. एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या मातीच्या पंटीमध्ये कापूर पेटवायचा, कापूर जाळायचा आणि जाळलेल्या कापरामध्ये हे लवंग टोचलेलं, अभिमंत्रित केलेलं हे तमालपत्र जाळायचं. जसं ते तमालपत्र जळेल तसं त्यामध्ये असणारी लवंग जळेल. लवंग, तमालपत्र जसं जळत 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 तुमच्या घरामध्ये जाईल, जसं तुमच्या घरभर त्याचा सुगंध यायला सुरुवात होईल, जसा धूर त्याचा संपूर्ण घरभर पसरून जाईल, तशी तुमच्या घरात असणाऱ्या त्या व्यक्तीची जी काही दशा होती, म्हणजे जो काही तो त्रास तुम्हाला देत होता, तो त्या क्षणापासून तुमच्या घरातून काढता पाय घेईल, घराच्या बाहेर जाईल. 3 दिवसांमध्ये संपूर्ण घर जे आहे हे अत्यंत प्रसन्न वाटेल. जी व्यक्ती सतत त्रास देत होती, टॉर्चर करत होती, ती व्यक्ती या 3 दिवसानंतर पूर्णतः सुधारून जाईल. कारण त्या व्यक्तीचा नाशच केलेला आहे. त्या व्यक्ती जो आपल्याला त्रास देत होता त्या व्यक्तीच्या त्रासाचा आपण सर्वनाश केलेला आहे. तमालपत्र जे आहे हे बघा, बाधा दूर करण्यासाठी, शत्रुपीडा किंवा शत्रुबाधेचा नाश करण्यासाठी तमालपत्र हे अत्यंत पॉवरफुल मानलं जातं. जेव्हा त्या तमालपत्रावरती त्या व्यक्तीचं नाव लिहून अभिमंत्रित करून त्याला लवंग टोचून 3 दिवस सोबत ठेवाल, तेव्हा ते तुमच्यासाठी सिद्ध होईल. हे तमालपत्र 3 दिवस स्वतःसोबत ठेवल्याने ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल आणि 3 दिवसानंतर ते जळून गेल्याने, जाळल्याने त्या व्यक्तीचा त्रास, द्वेष सगळं काही तुमच्या आयुष्यातून दूर होईल. हा उपाय पुन्हा करायची गरज नाही, एकदाच करू शकता. दुसरा उपाय तुम्हाला सांगते. दुसऱ्या उपायासाठी लागणार आहे लिंबू. एक छोटंसं लिंबू घ्यायचं. खूप हिरवं नको, खूप पिवळं नको, असं एक छान लिंबू घ्यायचं. त्या लिंबावरती काळ्या रंगाच्या पेनाने नाव लिहायचं. सागर, सचिन, सुरेखा, तृप्ती, शैलजा, जे काही तुम्हाला नाव लिहायचं आहे ते त्या लिंबावरती काळ्या रंगाच्या पेनाने लिहायचं. हे जे लिंबू आहे हे स्वतःवरून 7 वेळा उतरवायचं. तुम्हाला त्रास होतोय, तुमच्या मागे त्या व्यक्तीचा त्रास आहे, म्हणून स्वतःवरून हे लिंबू 7 वेळा उतरवायचं. 7 वेळा उतरवून हे लिंबू घराच्या बाहेर घेऊन जायचं. त्या लिंबाच्या 7 फोडी करायच्या. किती? 7. उभ्या आडव्या कशा पण करा, पण 7 फोडी करा. 7 लिंबाच्या फोडी केल्यानंतर 4 दिशांना 4 फेकून द्या. 5वी फोड वरती, 6वी फोड जमिनीमध्ये. समजा मी अशी उभी राहिलेली आहे, एक या दिशेला, या दिशेला, या दिशेला, या दिशेला, 4 दिशांना 4 लिंबाच्या फोडी फेकल्या. 5वी वरती जाईल, 6वी खाली येईल आणि 7वी लिंबाची फोड जी शिल्लक राहील ती तुमच्या मागे जाईल. जसे तुम्ही उभे आहात, कुठल्याही दिशेला उभे राहा. तुम्ही जसे उभे आहे तुमच्या मागेही 7वी फोड फेकून द्यायची. घरात येण्यापूर्वी हातावर पायावर पाणी घ्यायचं. हा उपाय तुम्ही कुठल्याही शनिवारी करू शकता. ज्या शनिवारी कराल त्या शनिवारपासून सलग 4 शनिवार करा. 4 शनिवारांमध्ये पूर्णतः अनुभव येईल. जी व्यक्ती सतत टार्गेट करत होती, टॉर्चर करत होती, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून कायमची दूर होईल. त्या व्यक्तीचा त्रास संपून जाईल. जी व्यक्ती सतत तुम्हाला अपमानित करत होती ती व्यक्ती तुम्हाला मान सन्मान देईल. ती व्यक्ती तुमच्या मागे पुढे फिरेल. ती व्यक्ती तुमचं सर्व ऐकेल. बघा, खूप साधे सोपे 2ही उपाय आहेत. दोघांपैकी कुठलाही एक करा, नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.